जमतंय कामाला. Hi you guys, welcome back to part 2 of Ganpati vlog. If you haven't watched part 1 and decoration, please go and watch. आज आमच्या गणपतीचा 4था दिवस. आज आम्ही करणार आहोत उकडीचे मोदक. चला तर मग आता बनवूयात मोदक. आता 2 चमचे नाही, 2 ग्लास पाणी टाकलंय, 2 ग्लास दूध. आणि त्याच्यात बसणार आहे का? बसेल एकदम काठोकाठ नाही म्हणलं. माझ्या हातात नाही तर काही पडणार नाही त्याच्यामध्ये जास्त. 1 मोठा चमचा तूप. दुधाला उकळी आलीये, मग आता त्याच्यामध्ये आम्ही पीठ टाकतोय. एवढी मेहनत घेऊन हा नारळ फोडला, बट तो खराब निघालाय. जाऊ दे, देव बाप्पा पावले आपल्याला. पीठ जरा गरम आहे, तर आम्ही जरा ग्लासाने किंवा तुम्ही तांब्याने जरा त्याला मळून घ्यायचं पहिले, आणि मग नंतर हाताने. हाच आय थिंक सर्वात हार्ड पार्ट आहे ना मोदकाचा, की जरा पीठ खूप जास्त मळावं लागतं. पीठ खूप गरम असतं. अगोदर सकाळपासून तर विक्रमला पीठ मळायचं होतं. सकाळपासून बोलतोय मी पीठ मळतो, आणि जेव्हा पाहिली त्याने व्हिडिओ पीठ मळायची आणि तिने सांगितलं की हाताला चटके लागतात, मग विक्रम काय बोललास तू? नाही मळायचं पीठ. आधी हाताला चटके, मग मिळतात मोदक. आज मोदक आहेत, उकडीचे मोदक. हो. मागे एवढा जोर जोरात मारतोय. मोदकच्या सारणाची तयारी चालू आहे. खोबऱ्याचा जीव काढतोय तो बिचारा. श्रेडेड कोकोनट. आमचं खोबरं खराब निघालेलं, तर श्रेडेड कोकोनट आणले फ्रोझन. आणि आम्ही हे $1 वेस्ट केला. तुमच्या घरी बनवतात उकडीचे मोदक? हो, उकडीचे पण आणि तळणावाले पण फेवरेट तर उकडीचेच असतात. पण ह्याचे बनवतात तांदूळाचेच असतात आणि मग त्याला तळतात? अच्छा, नाही, तळण्यावाले आपले गव्हाचे. हा. पण काहींकडे गव्हाचे उकडीचे बनवतात, पण ते आमच्याकडे म्हणजे मी लहानपणापासून नेहमी असे, आमच्या घरी तर अजून पण हेच बनतात, गव्हाचेच उकडीचे. ते पण माझ्यासाठी, कारण मला तळलेलं मी पहिल्यापासूनच खायला नाटक करायचे. आमच्याकडे गव्हाचे उकडीचे बनवतात. नाही, आमच्याकडे तांदूळाचे. मोदक रेडी. बघा, जमतंय कामाला. जमतंय. आपणच आपली तारीफ करतोय. जमतंय. आमच्याकडे उकडीच्या मोदकाचं भांड नाहीये, सो आमची हॅक, आम्ही आता इडलीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे. देऊनी वाट मी पाहे, ओ देवा वाट मी पाहे. येई ओ विठ्ठले माझे माऊली रे, येई ओ विठ्ठले माझे माऊली रे. खरंच खूप छान झाले. लोक आवडले. खा. माझं फेवरेट आहे, मी खाणार आहे. लास्ट होता पाणी ठीक आहे. भाजी बघा काय शेट. सांग
अध्यक्ष जरा कमी खा मध्ये मध्ये. हो महाप्रसाद आहे म्हणून सगळे जेवलं छान, नंतरच अध्यक्ष जेवणार. प्रमिलाचे मम्मी पप्पा. हाय बोला काका. आता आम्ही पण युट्यूबला आहे का? नसावी हाय. घेऊन ये नेक्स्ट टाइम शांतनु. पाच घ्या खाली पत्ता घेऊ शकतो असं ठेवायचं. राहा झोकला मला जिंकलो मी. कोण स्टार्ट करतो विक्रम असं आहे का? हो अरे तोंड बघ विक्रमचं. आज आमच्या गणपतीचा 5वा दिवस. आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. आय डोंट नो आम्ही सांगितलं होतं की नाही, बट आमच्याकडे 5 दिवसाचा गणपती आहे. सो आज गणपतीचं विसर्जन. आम्हाला खूप असं वाईट वाटतं. इतके दिवस घरात इतके सगळे फ्रेंड्स येत होते एव्हरीडे आरतीसाठी. खूप छान वाटत होतं. आज फायनल डे आहे. खूप एन्जॉय करणार आहे विसर्जनासाठी. काल पण महाप्रसादासाठी खूप खूप फ्रेंड्स आले होते घरामध्ये. एवढं फार ब्लॉग करणं नाही जमलं, पण बरोबर, बट थोडंफार ट्राय केलं कारण खूपच लोक होते. खूप गडबड होती. खूप गोंधळ. मोदक पण असं सक्सेसफुल झालेले. आज हो. परत सगळ्यांना देऊन त्यांची रिॲक्शन बघू होते का ट्राय करू, कारण सगळेजण मोदक हातात आल्यानंतर डायरेक्ट गायब होतो. काहीच रिॲक्शन पर्यंत कोणीच थांबत नाही. सो करतो ट्राय जमलं तर. विसर्जनाचा टप सजवण्याची तयारी चालू आहे. आम्ही घरातच विसर्जन करतो आणि मस्त आम्ही त्या बकेटला आता सजवतोय. फुल टाकायला ते रोज पेटल्स आहेत ना खरेवाले. हा आणि एक रोज पण राहिले. ते अजून आहे का तसं? गणपती बाप्पा मोरया. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. एक गणपती बाप्पा उठला.
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 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 बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला. विसर्जन झाल्यानंतर घर किती खाली खाली वाटतं ना, तुम्हाला पण वाटतच असेल. आत्ताच आमच्या बाप्पाचं विसर्जन झालं. तुम्ही तुमचं गणपती सेलिब्रेशन कसं केलं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. Thanks for watching Ganpati vlog. For more such vlogs, please subscribe to our channel and stay tuned. Bye bye.